या ठिकाणी मी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत बघा. आज चंद्र उदय झाला. दुसरे एक वाक्य आहे, पुणे येथील अनाथ आश्रम खूप मोठे आहे. आता या ठिकाणी आज चंद्र उदय झाला असं आपण कधी म्हणत नाही, तर काय म्हणतो? आज चंद्रोदय झाला किंवा पुणे येथील अनाथ आश्रम खूप मोठे आहे असं बोललं जातं. म्हणजे चंद्र उदय असं न बोलता चंद्रोदय असं बोलतो. अनाथ आश्रम असं न म्हणता अनाथाश्रम असं म्हणत असतो. इथं काय केलं आपण? एकमेका शेजारी येणारे जे दोन वर्ण होते त्या दोन वर्णाचं एकत्रीकरण केलं. म्हणजे जसं द्र मध्ये अ आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात उ न झाली, हे अ आणि उ याचं एकत्रीकरण करून एक नवीन वर्ण तयार केला, तो म्हणजे ओ. आणि हा ओ द्र मध्ये मिसळल्यानंतर द्रो तयार होतो आणि शब्द तयार झाला चंद्रोदय. मग एकंदरीत असा एक नवीन जोड शब्द जो तयार होतो, त्या नवीन जोड शब्द तयार होण्याच्या पद्धतीलाच संधी असं म्हणलं जातं. म्हणजे नेमकं संधी म्हणजे काय? एकमेका शेजारी येणाऱ्या दोन वर्णाच्या एकत्रीकरणास संधी असे म्हणतात. आता संधी होत असताना दोन वर्ण एकमेका शेजारी येणं आवश्यक आहे. जसं की चंद्र आणि उदय याच्यामध्ये द्र आणि उ म्हणजे अ आणि उ हे एकमेका शेजारी आलेले होते. थोडं च मधलं अ आणि य मधलं अ याचं इथं संधी होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा म्हणजे जे एकमेका शेजारी येणारे जे दोन वर्ण असतात त्या दोन वर्णाचं एकत्रीकरण, त्यालाच आपण या ठिकाणी संधी असं म्हणतो. संधी याचाच अर्थ सांधणे किंवा जोडणे असा आहे. म्हणजे दोन शब्द सांधत असतो, दोन शब्द जोडत असतो, त्याला संधी. आपण समास हाही घटक, संधी आणि समास याच्यामध्ये थोडासा सूक्ष्म फरक आहे. समासामध्ये काय असते? दोन शब्द एकमेका शेजारी ठेवतो आपण, पण संधीमध्ये काय असते? त्या ठिकाणी दोन वर्णाचं एकत्रीकरण होत असतो. आता जसे की समासामध्ये आई वडील, आता आई हे एक शब्द आहे, वडील हे एक शब्द आहे. दोन शब्द एकमेका पुढे ठेवले, तो समास झाला, बरोबर आहे. तर या ठिकाणी संधीमध्ये तसं नाही, तर दोन वर्णाचं एकत्रीकरण या ठिकाणी होत असतं, यालाच आपण संधी असं म्हणत असतो. तर संधी हा जो भाग आहे, या संधीचे आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतात. संधी जी केली जाते ती संस्कृत शब्दाचीच केली जाते. मराठीमध्ये संधी खूप कमी प्रमाणात आहे, म्हणून संस्कृत मराठीमध्ये बरेच संस्कृत शब्द आलेले आहेत आणि संधीचा ओघ या संस्कृत शब्दाकडे असलेला आपल्याला दिसून येतो. संधीचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. तर ते तीन प्रकार कोणते? पहिला आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरं आहे विसर्ग संधी. म्हणजे असे हे संधीचे मुख्य तीन प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. तर काही जण म्हणत असतील की पूर्वरूप संधी, पररूप संधी, तेही आहेत, पण ते मराठी शब्दाच्या बाबतीत आहे. म्हणून संधीचे मुख्य प्रकार जर किती असा प्रश्न जर असेल तर आपल्याला मुख्य प्रकार म्हणून तीन सांगता येऊ शकतात. आता प्रत्येक प्रकाराचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर पद्धतीने विचार करायचा आहे. त्याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्वर संधी. मी पुढे कंसामध्ये तुम्हाला दिलेला आहे. स्वर संधी काय असतं? तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असतो. दोन्ही म्हणजे एकमेका शेजारी येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर त्यास आपण स्वर संधी असं म्हणतो. म्हणजे जे एकमेका पुढे येतात, एकमेका शेजारी येतात,
ते दोन्ही वर्ण कसे असणं आवश्यक आहे, स्वर असणं आवश्यक आहे. या स्वर संधीलाच कोणी अच संधी असंही म्हणलं जातं. मी काही पुस्तकामध्ये पाहिलेलं होतं की स्वर संधी त्याचा उल्लेख अच संधी या नावाने सुद्धा केला जातो. आता स्वर संधीचं इथं उदाहरण सांगितलेलं आहे तुम्हाला की एक शब्द आहे देव, दुसरा शब्द आहे आलय. आता देव पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, आता शेवटचं अक्षर व आहे, व हे अक्षर म्हणलेलं आहे मी. तर व हे अक्षर कसं तयार झालं की व व्यंजन आणि त्याच्यामध्ये अ स्वर, म्हणजे व मध्ये अ स्वर मिसळल्यानंतर व अक्षर तयार झालं. आता या म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवट अ या स्वराने झाला. आता दुसऱ्या शब्दाची सुरुवात आ न झालेली आहे, म्हणजेच अ अधिक आ हे दोन वर्ण, हे दोन स्वर एकत्र आले आणि एकत्र येऊन त्याच्यापासून आ हे एक स्वर तयार झाला. हा आ स्वर त्या शिल्लक राहिलेल्या व व्यंजनामध्ये जेव्हा आपण मिसळतो तेव्हा वा असं तयार होतं आणि देवालय हा शब्द तयार होतो. म्हणजे एकंदरीत या उदाहरणावरून स्वर संधी म्हणजे काय लक्षात येऊ शकेल की एकमेका शेजारी जेव्हा दोन स्वर असतील आणि या दोन स्वरापासून जी संधी तयार होते त्यालाच आपण स्वर संधी असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता ही जी स्वर संधी आहे या स्वर संधीचे सुद्धा काही नियम आहेत. फक्त एवढंच आपण एकमेका शेजारी स्वर असं आपणाला सांगता येणार नाही. तर या स्वर संधीचे जवळपास 5 ते 6 नियम या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतात. आता त्याच्यातला पहिला जो नियम आहे किंवा पहिली जी संधी आहे स्वर संधीतली ती म्हणजे सजातीय किंवा दीर्घत्व संधी. काल आपण वर्णविचार या घटकाचा विचार करत असताना सजाती या शब्दाचा उच्चार झालेला होता. मराठी वर्णमालेमध्ये सजातीयतेच्या काही जोड्या आहेत. तर सजातीय कशाला म्हणतो, ज्या वर्णाचं उच्चारण स्थान एकच असतं त्याला आपण सजातीय असे म्हणतो. मराठीमध्ये सजातीयतेच्या 3 जोड्या आहेत. पहिली जोडी कोणती आहे की अ आ ही एक जोडी आहे, म्हणजे दोन्हीचं उच्चारण स्थान या ठिकाणी एकच असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी जोडी आहे ई ई आणि तिसरी जोडी आहे उ आणि उ. ह्या 3 जोड्या या सजातीयतेच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता नेमकं सजाती म्हणजे काय आहे, दोन सजातीय स्वर एकमेका शेजारी आल्यास त्या दोन्ही बद्दल त्याच जातीतील दीर्घ स्वर येतो. बघा, दोन सजातीय स्वर, आता अ आणि अ हे एकत्र आले तर त्या दोन्ही बद्दल आपण त्याच वर्गातला आ घेतो किंवा आ अधिक अ असं जर आलं तरी त्या दोन्ही बद्दल आच घ्यावा लागतो किंवा आ अधिक आ असा आला तरी त्याबद्दल आपणाला आच घ्यावा लागतो. त्याच पद्धतीने दुसरी जोडी ई, ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवट ऱ्हस्व ई न किंवा दीर्घ ई न झाला आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ऱ्हस्व ई न किंवा दीर्घ ई न झाली तर दोन्हीच्या एकत्रीकरणातून आपल्याला दीर्घ वर्ण म्हणजेच दीर्घ ई या ठिकाणी घ्यावा लागतो. तसंच तिसरी जी जोडी आहे, पहिल्या शब्दाचा शेवट उ किंवा ऊ न झालं, ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ, आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ न झाली तर दोन्हीच्या एकत्रीकरणातून आपल्याला या ठिकाणी दीर्घ ऊच घ्यावं लागतं. म्हणजे एकंदरीत जेव्हा सजातीय स्वर एकमेकासमोर येतात तेव्हा त्यावेळेस आपल्याला त्याच जातीतील दीर्घ वर्ण घ्यावा लागतो आणि त्यालाच सजातीय किंवा दीर्घत्व संधी असं सुद्धा म्हणलं जातं. आता या संबंधीची आपण काही उदाहरणं पाहूया की ती सजातीयतेची कशा प्रकारे आहे. पोट शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ पुरुष अधिक अर्थ. बघा, पहिल्या शब्दाचा शेवट श अक्षर आहे. श हे अक्षर, श व्यंजन, त्याच्यामध्ये अ स्वर मिसळला म्हणजेच पहिल्या शब्दाचा शेवट अ या स्वराने झाला. दुसऱ्या शब्दाची सुरुवात अ न झाली. आता हे अ अधिक अ म्हणजे सजातीयतेची जोडी आहे. मग याबद्दल आपल्याला त्या वर्गातला दीर्घ वर्ण म्हणजे आ घ्यावा लागला. मग त्यापासून हा जो आ तयार झालेला आहे तो जो श हे व्यंजन शिल्लक राहिलेलं होतं त्याच्यामध्ये मिसळला जातो.
आणि त्यातून शब्द तयार होतो पुरुषार्थ. पुरुष अधिक अर्थ बरोबर पुरुषार्थ. मग काही वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं पुरुषार्थ या शब्दाचा योग्य विग्रह सांगा किंवा ओळखा. मग परीक्षेमध्ये पर्याय दिले जातात. नंबर 1 पुरुष अधिक अर्थ, दुसरा असतो पुरुषा अधिक अर्थ, तिसरा असतो पुरुष अधिक अर्थ, चौथा असतो पुरुष अधिक अर्थ. म्हणजे असे हे तुम्हाला पर्याय दिले जातात. मग त्यावेळेस आपल्याला योग्य विग्रह काय होतो हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तसंच मिष्ट अधिक अन्न, आता याच्यामध्ये सुद्धा पहिल्या शब्दाचा शेवट अ न झाला, दुसऱ्याची सुरुवात अ न झाली, त्याबद्दल आपल्याला आ घ्यावा लागतो. हा आ त मध्ये मिसळल्यानंतर टा तयार होईल आणि मिष्टान्न हा शब्द तयार होतो. पुढे देव अधिक आलय अशा प्रकारचा शब्द आहे. आता इथं पहा, पहिल्या शब्दाचा शेवट अ न झालेला आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात आ न झाली. तरी आता हे दोन्ही अ आणि आ हे सजातीय आहेत. मग त्याबद्दल त्या दोन्ही बद्दल दीर्घ वर्ण कोणता आहे? आ आहे. आणि तो आ जेव्हा व मध्ये मिसळतो त्यावेळेस देवालय हा शब्द तयार होतो. तसंच पुढचं उदाहरण आहे गंगा अधिक अर्पण अशा प्रकारचा. आता गंगा या शब्दामध्ये शेवट कशाने होऊ लागलाय? आ या स्वराने, बरोबर आहे. आणि सुरुवात अ न, आ अधिक अ बरोबर आज होणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यातून गंगार्पण हा शब्द तयार होतो. त्याच पद्धतीने पुढचं उदाहरण महिला अधिक आश्रम असं हे उदाहरण आहे. आता पहिल्या शब्दाचा शेवट आन, ला मध्ये आ हे स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात आनच झालेली आहे. या दोन्हीच्या एकत्रीकरणातून आज येतो आणि हा आ ल मध्ये मिसळल्यानंतर ला तयार होईल आणि शब्द तयार होईल महिलाश्रम. त्याच पद्धतीने राजा अधिक आश्रय याही शब्दामध्ये वरच्या प्रमाणेच ही संधी असलेली आपल्याला दिसून येते आणि राजाश्रय म्हणजे एकंदरीत अ किंवा आ त्याच्या पुढे अ किंवा आ आलं तर त्याच वर्गातला आ घेतो आणि यातून ही संधी होत असते. पुढची स्लाइड सर. ओके. त्याच्या पुढे दुसरी एक सजाती तिची जोडी आपण पाहिलेली होती ई आणि ई. एकमेका शेजारी ऱ्हस्व ई आलं किंवा दीर्घ ई आलं तरी दोन्ही बद्दल आपल्याला दीर्घ ईच घ्यावं लागतं. आता जसं की कवी अधिक इच्छा हा शब्द आहे. कवी अधिक इच्छा. आता या कवी अधिक इच्छा, कवी आपण या पद्धतीने लिहिलेला आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं की जी संधी आहे ती संस्कृत भाषेतील शब्दासंबंधीची होत असते. कवी हा शब्द संस्कृत भाषेमध्ये ऱ्हस्व लिहिला जातो. अगोदर आपण सुद्धा कवी हा शब्द ऱ्हस्वच लिहत होतो, पण नंतर नियम बदलला. कवी, गुरु हे जे शब्द आहेत ते आता दीर्घ आपण लिहू शकतो. पण इथं संस्कृत शब्दासंबंधीची संधी असल्यामुळं कवी हा शब्द ऱ्हस्व लिहिणं आवश्यक आहे. आता या वी मध्ये थोडंच अस्वर आहे असं सांगता येऊ शकेल का? जसं की पुरुष अधिक अर्थ श मध्ये अस्वर होता. जेव्हा आपण शेवटच्या अक्षराचा लांबट उच्चार करतो त्यावेळेस त्या अक्षरामध्ये कोणता स्वर आहे लगेच आपल्याला लक्षात येतं. जसं श म्हणजे अ हा उच्चार आला. आता इथं वी म्हणजे शेवट ई न होत आहे. म्हणून या ठिकाणी पहिल्या शब्दाचा शेवट ई या स्वराने झालं आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ई न झाली. आता दोन्ही हे कसे झाले? सजातीय झाले. मग त्यामुळं या दोन्ही बद्दल आपल्याला दीर्घ ई घ्यायचा असतो. मग इथं व या व मध्ये दीर्घ ई मिसळल्यानंतर दीर्घ वी तयार होतो आणि शब्द तयार होतो कविच्छा. तर तुम्हाला परीक्षेमध्ये कविच्छा असा शब्द दिला जाईल आणि याचा योग्य विग्रह किंवा पोट शब्द ओळखा. त्यावेळेस कवी वी ऱ्हस्व देऊन इच्छा सुद्धा ऱ्हस्व देऊन हा एक पर्याय दिला जाईल. दुसरा पर्याय असेल क वी. आता वीतलं वी दीर्घ असेल आणि दुसरं इच्छाच असेल. तिसरा पर्याय असेल कवी वी दीर्घ आणि ई सुद्धा दीर्घच असेल. बघा पर्याय कशा पद्धतीने दिले जाऊ शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून विग्रह नेमका ऱ्हस्व झालाय का दीर्घ झालाय ही गोष्ट आपण पाहणं आवश्यक आहे. किंवा काही शब्द कसे आहेत हे आपण बारकाव्याने पाहिलं पाहिजे. इच्छातला ई नेहमी ऱ्हस्वच लिहावा, बरोबर आहे. मग इथं ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरं उदाहरण अभि अधिक इष्ट हा शब्द आहे. भ मध्ये भी मध्ये ई स्वर आहे. दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ईनच झाली.
या दोन्हीच्या एकत्रीकरणातून दीर्घ ई तयार झाला. मग हा दीर्घ ई शिल्लक जेव्हा भ हे व्यंजन राहतं त्याच्यामध्ये जेव्हा मिसळतो त्यावेळेस भी तयार होईल, दीर्घ भी, आणि शब्द तयार होईल अभिष्ट. आपण बऱ्याचदा अभिष्ट हा शब्द भी ऱ्हस्व लिहिण्याचा प्रयत्न करतोय, पण ते चुकीचं आहे. अभिष्ट मधला भी हे दीर्घ आलं पाहिजे. तसंच मुनी अधिक इच्छा, या शब्दामध्ये सुद्धा दोन्हीही ऱ्हस्वच ई आहेत, त्याबद्दल दीर्घ ई तयार होतो आणि त्यातून मुनीच्छा हा शब्द तयार होईल. पुढचं उदाहरण आहे गिरी अधिक ईश. आता गिरीतला री जो आहे हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला आलेला आहे की गिरीश या शब्दाची योग्य संधी ओळखा किंवा विग्रह ओळखा किंवा पोटशब्द कोणता, असा प्रश्न आलेला आहे. मग गिरीतलं री कधी दीर्घ लिहिलं जातं एका पर्यायामध्ये, ईश मधलं ई कधी ऱ्हस्व लिहिलं जातं. पण इथं विग्रहाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर गिरीतला री ऱ्हस्व आहे आणि ईश म्हणजे ईश्वर, ईश मधला ई हा दीर्घ आहे. म्हणजेच ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर या ठिकाणी दीर्घ ई तयार होईल आणि त्यातून गिरीश हा शब्द तयार होतो. त्याच पद्धतीनं कवी अधिक ईश्वर. आता याच्यामध्ये सुद्धा वी आलेला आहे, ऱ्हस्व ई, पुढे दीर्घ ई आलेला आहे. दोन्हीच्या एकत्रीकरणातून दीर्घ ई तयार होईल आणि त्यातून कवीश्वर हा शब्द तयार होतो. आता गुरु अधिक उपदेश हा शब्द पहा. आता या ठिकाणी दुसरी सजातीची जोडी दिलेली आहे. आपण ई संबंधीचं पाहिलेलं होतं अगोदर. आता इथं उ संबंधीचं पहिल्या शब्दाचा शेवट ऊन झालेला आहे, रू मध्ये उ हा स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ऊनच झालेली आहे. मग हे दोन सजाती आहेत. मग त्याबद्दल या वर्गातला दीर्घ उ या ठिकाणी येत असतो आणि त्यातून या ठिकाणी गुरुपदेश हा शब्द तयार होतो. आता रू आपण इतर उकार सहज लक्षात घेऊ शकतो, बरोबर आहे, पण या रूच्या बाबतीत थोडस बारकाव्यानं पाहणं आवश्यक आहे. ऱ्हस्व रू जो आहे तो उकार पहा आणि दीर्घ रू जेव्हा लिहितो त्यावेळेस गाठ मारून लिहित असतो. मग गाठ मारून जे रू असते ते दीर्घ असतं. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. थोडस इथं चूक झालेली आहे. गुरु अधिक उपदेश, जे शेजारी येणारे जे वर्ण आहेत त्याच्यामध्ये पहिल्या शब्दाचा शेवट ऊन होतो आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ऊन होते आणि दोन्हीच्या एकत्रीकरणातून दीर्घ उ होतो आणि जोड शब्द तयार होतो गुरुपदेश. त्याच पद्धतीने भू अधिक उद्धार. आता भू हे नेहमी दीर्घच लिहिलं जातं, म्हणजे हे दीर्घ उ अधिक ऱ्हस्व उ बरोबर त्याच वर्गातला दीर्घ उ येतो आणि शब्द तयार होतं भूधार हा शब्द. वधू अधिक उत्कर्ष. धू मध्ये दीर्घ उ आणि सुरुवात ऊन झालेली आहे, दोन्हीच्या एकत्रीकरणातून ऊस तयार होतं आणि शब्द तयार होतो वधूत्कर्ष. आता पुढचं उदाहरण बघा, भू अधिक ऊर्जा. ऊर्जा हा शब्द लिहित असताना उ हे दीर्घ लिहिणं आवश्यक आहे, पण बऱ्याचदा आपण चूक करतो आणि तो ऱ्हस्व लिहिण्याचा प्रयत्न करतो, ते मात्र चुकीचं आहे. भू मध्ये दीर्घ उ आणि ऊर्जातलं दीर्घ उ या दोन्हीच्या एकत्रीकरणातून दीर्घ ऊच तयार होईल आणि शब्द तयार होतो भूर्जा. बघा, भू अधिक ऊर्जा बरोबर भूर्जा हा शब्द तयार होईल. त्यानंतर रू ही एक जोडी आहे, मातृ अधिक ऋण. आता मातृ तृच जर विग्रह केला आपण, आता बऱ्याचदा तुम्हाला की जोडाक्षर किती आहेत, एखादा शब्द दिला जातो परीक्षेमध्ये आणि त्याच्यामध्ये जोडाक्षरांची संख्या किती आहे. आता उदाहरणार्थ कृष्णाष्टमी हा शब्द आहे, पण बरेच जण कृ या शब्दाला जोडाक्षर मानत असतात, पण ते चुकीचं आहे. कृ या शब्दाची फोड जर आपण केलं, अक्षराची जर फोड केलं तर काय येतं, क हे व्यंजन त्याच्यामध्ये रू मिसळल्यानंतर कृ तयार झालं अक्षर. मग अक्षर कशाला म्हणतो, व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतर अक्षर तयार होतं. तर जोडाक्षर कशाला म्हणतो, एकापेक्षा जास्त व्यंजन आणि शेवटी स्वर मिसळल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण जोडाक्षर. म्हणून यातलं तृ जे आहे ते जोडाक्षर नसून ते अक्षर आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. मातृ अधिक ऋण याच्यामध्ये
पहिल्या शब्दाचा शेवट ऋणच झालेला आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ऋणच झालेली आहे आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणातून रूच येतो आणि शब्द तयार होतं मातृन. आता थ्रूला डबल त्या ठिकाणी हा आहे, मातृन हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण सजातीयतेचा या नियमाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस एकमेकापुढे येणारे दोन्ही वर्ण जर सजातीय असतील म्हणजे एकाच उच्चारण स्थानातले असतील तर त्याबद्दल त्याच वर्गातला दीर्घवर्ण घेऊन म्हणजेच अ आ या दीर्घवर्ण आ, ई याच्यातलं दीर्घवर्ण दीर्घ ई आणि उ याच्यातलं दीर्घवर्ण उ, हे आपण या ठिकाणी या नियमाच्या बाबत विचार केलेला आहे. या ठिकाणी दुसरा नियम आपल्याला सांगता येऊ शकतो तो म्हणजे गुणादेश संधी. आता गुणादेश आदेश म्हणजे काय, तर आदेश म्हणजे बदल होणे, की अगोदरचे जे वर्ण आहेत ते वर्ण न राहता त्याच्या ऐवजी दुसरा वर्ण येणे, त्याला आपण गुणादेश असं म्हणत असतो. आता या गुणादेशामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं की पहिल्या शब्दाचा शेवट अ किंवा आन आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई किंवा दीर्घ ई ने जेव्हा होते तेव्हा ह्या दोन्ही बद्दल ए हे स्वर तयार होत असतं. आपण संयुक्त स्वराचा काल विचार केलेला होता, बरोबर आहे. संयुक्त स्वर एकूण 4 मानलेले आहेत, ए, ऐ, ओ, औ अशा पद्धतीचे. आता तीच गोष्ट या ठिकाणी असलेली दिसून येते की अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा दीर्घ ई आल्यास त्याबद्दल ए येतो, अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा दीर्घ उ आलं तर त्याबद्दल ओ येतो आणि त्याच पद्धतीने अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यास त्याबद्दल अर येतो. म्हणजे एकंदरीत अ किंवा आ याच्या पुढे ई उ रू ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास त्या वर्णाबद्दल अनुक्रमे ए ओ अर असे वर्ण येऊन जी संधी होते त्यास गुणादेश संधी असं म्हणत असतात. आता परीक्षेमध्ये बऱ्याचदा असंही विचारलं जातं की अ याच्या पुढे अ आ याच्या पुढे ई आल्यास त्याबद्दल ए येतो, यानुसार खालील उदाहरण ओळखा. म्हणजे असं सुद्धा विचारण्याची शक्यता येऊ शकते. म्हणून या ठिकाणी हे नियम लक्षात येणं अतिशय महत्वाचं आहे. अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई आलं तर ए, अ किंवा आ याच्या पुढे उ आलं तर ओ, अ किंवा आ याच्या पुढे रू आलं तर अर. आता यानुसार कोणती उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर पहिले आपण उदाहरण या ठिकाणी पाहूया. थोडस पाठीमागे मी या ठिकाणी घेतो आहे की अ किंवा आ, स्लाइड थोडस दुसरी आहे का, ठीक आहे राहू द्या, की अ, हो सर, हा अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर ए येतो या संबंधीची स्लाइड पाहिजे होती. अ किंवा नाही का, हा ठीक आहे, मी विवेचन करतो या ठिकाणी त्या संबंधीच्या उदाहरणाचं. आता उदाहरणार्थ आपण पाहतो, आता ईश्वर अधिक इच्छा हा शब्द आहे. तर ईश्वर हा एक शब्द आहे, इच्छा हा एक शब्द आहे. ईश्वर हा पहिला शब्द, या पहिल्या शब्दाचा शेवट र न झालाय म्हणजे र या व्यंजन या अक्षरामध्ये अ हा स्वर आहे. तर दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई न झाली म्हणजे अ च्या पुढे ई आला, त्यामुळे या दोन्हीच्या एकत्रीकरणातून आपल्याला ए तयार होत असतो. म्हणजे र मध्ये जेव्हा अ निघून जातो आणि पुढचा ई आल्यानंतर त्या दोन्ही बद्दल ए तयार होतो तेव्हा शिल्लक जे र व्यंजन राहिलेलं आहे त्या र व्यंजनामध्ये ए हा स्वर मिसळल्यानंतर रे तयार होईल. आपण बाराखडी पाहतोय, क खा क का की की कु कु के कै को कौ, हे बाराखडी. मग त्याच्यामध्ये क म्हणल्यानंतर अ असतो, का म्हणल्यानंतर आ असतो, के म्हणल्यानंतर ए असतं, तसंच र मध्ये ए मिसळल्यानंतर रे तयार होईल आणि नवीन शब्द काय तयार होईल, ईश्वरेच्छा. ईश्वरेच्छा. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं की अनेक जण कर्जासाठी इच्छुक असतात, बरोबर आहे. त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून एकच शब्द उच्चारला जातो, कर्जेच्छुक.
आता या ठिकाणी कर्जेच्छुक, कर्ज ज मध्ये अ आहे आणि इच्छुक मध्ये ई आहे, या दोन्हीच्या एकत्रीकरणातून ए असं तयार होतं. हे ए ज मध्ये मिसळल्यानंतर जे तयार होईल आणि नवीन शब्द तयार होईल कर्जेच्छुक हा शब्द. तसंच स्व अधिक इच्छा हेही उदाहरण आपल्याला पाहता येईल. स्व मध्ये अ आणि इच्छा मध्ये ई आणि यातून दोन्हीच्या एकत्रीकरणातून ए तयार होतं. ए स्व मध्ये मी सांगतो स्वे तयार होईल आणि स्वेच्छा हा शब्द तयार होतो. तसंच राष्ट्र इतिहास असं न म्हणता आपण दोन्हीच्या एकत्रीकरणातून राष्ट्रीय इतिहास असं म्हणायला लागतो. म्हणजेच हा ठीक आहे, इथं बरोबर आहे. राष्ट्रीय इतिहास हा शब्द आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे इथे ही उदाहरण पहा. ईश्वर अधिक इच्छा, र मध्ये अ आहे आणि पुढे ई आहे. दोन्हीच्या एकत्रीकरणातून ए तयार झालं. हा ए र मध्ये मिसळला, रे तयार झालं ईश्वरेच्छा. ई हे दीर्घ पाहिजे, इथं चुकून झाला. स्व अधिक इच्छा स्वेच्छा, राष्ट्र अधिक इतिहास राष्ट्रीय इतिहास. तसंच गण अधिक ईश, बऱ्याचदा गणेश हा शब्द सुद्धा विचारला जातो. याचा योग्य विग्रह तर गण अधिक ईश म्हणजे अ मध्ये ई मिसळल्यानंतर ए तयार होईल आणि गणेश हा शब्द. तर रमा अधिक ईश, तर मा मध्ये आ आहे, आ आणि ई याचं एकत्रीकरण केल्यानंतर ए. मग जेव्हा मा मधून आ निघून जातो त्यावेळेस म हे व्यंजन राहतं आणि या म या व्यंजनामध्ये दोन्ही स्वराच्या एकत्रीकरणातून ए जो तयार झालेला आहे तो मिसळल्यानंतर मे तयार होईल आणि शब्द तयार होतो रमेश हा शब्द. लंका अधिक ईश्वर याही शब्दामध्ये तशाच पद्धतीचा आहे. आ मध्ये ई मिसळल्यानंतर ए तयार होईल आणि लंकेश्वर हा शब्द. राजा अधिक ईश राजेश हे शब्द. म्हणजे एकंदरीत अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई आलं तर त्याबद्दल ए हे येत असतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्याच पद्धतीने दुसरं आपण म्हणलेलं होतं अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा ऊ आल्यानंतर ओ तयार होईल. सुरुवातीची स्लाइड घ्या. अ किंवा आ याच्या पुढे पाठीमागची, हा राईट. अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा ऊ आल्यानंतर त्याबद्दल ओ तयार होतो. आता तशा प्रकारची उदाहरणं मी इथे दिलेली आहेत. पुरुष अधिक उत्तम याच्यामध्ये श मध्ये अ आणि पुढे येणारा उ, त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून ओ तयार होईल आणि हा ओ श या व्यंजनामध्ये मिसळल्यानंतर शो तयार होतो आणि नवीन शब्द पुरुषोत्तम जोड शब्द तयार झाला. अल्प अधिक उपहार, उपहार. आता उपहार आणि उपहार याच्यामध्ये फरक आहे. उपहार म्हणल्यानंतर नजराणा किंवा भेट असा होतो आणि उपहार म्हणजे थोडासा आहार. मग अल्प अ आणि त्याच्या पुढे ओ दोन्हीच्या एकत्रीकरणातून ओ, हा ओ प मध्ये मिसळल्यानंतर पो तयार होईल आणि अल्पोपहार हा शब्द. सह उदर त्यातून सहोदर. आपण म्हणतो गणेशोत्सव यंदा साजरा झाला नाही. आता गणेशोत्सव, तर गणेशोत्सव या शब्दाचा जर विग्रह केला तर एक शब्द गणेश येईल आणि दुसरा शब्द उत्सव येईल आणि ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून नवीन जोड शब्द गणेशोत्सव. तसंच महा अधिक उत्सव महोत्सव हा शब्द तयार होता. समुद्र अधिक उर्मी, आता याच्यामध्ये अ आहे आणि पुढे दीर्घ उ आलेला आहे, बरोबर आहे. तरीही दोन्हीच्या एकत्रीकरणातून ओच तयार होईल आणि हा ओ पहिल्या व्यंजनामध्ये म्हणजे द्र मध्ये मिसळल्यानंतर समुद्रोर्मी हा शब्द तयार होतो. तसंच जलोर्मी हा शब्द जल अधिक उर्मी आपल्याला सांगता येऊ शकतं. किंवा गंगा अधिक उदक, आता इथं गा मध्ये आ आहे आणि सुरुवात होणं, जरी आ आला आणि पुढे उ आलं तर दोन्हीच्या एकत्रीकरणातून ओच तयार होईल, कारण की नियमच तशा प्रकारचा आहे. पहिल्या शब्दाचा शेवट अ न किंवा आ न आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ऱ्हस्व उने किंवा दीर्घ उने झाली, दोन्हीच्या एकत्रीकरणातून ओच हा शब्द तयार होतो आणि गंगा अधिक उदक बरोबर गंगोदक हा शब्द आपल्याला सांगता येऊ शकतो. तसं रंभा अधिक उरू हा शब्द, भा मध्ये आ आणि पुढे उ, रंभोरू हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्याच पद्धतीनं त्याच्या पुढची स्लाइड सर. तिसरं आपण पाहिलेलं होतं की
अ किंवा त्याच्या पुढे अ किंवा आ याच्या पुढे जर रू आलं तर त्याबद्दल अर घ्यायचं. इथं काही उदाहरणं दिलेली आहेत त्या नियमाला अनुसरून बघ पहा. थोडस पाठीमागे सर. हा, देव अधिक ऋषी हे उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. देव व मध्ये अ आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात रू न झाली, मग त्याबद्दल या ठिकाणी अर घ्यायचा असतो. आता अ हे स्वर आहे, र अर्ध र आहे बरं का, व्यंजन आहे, त्याच्यामध्ये र मध्ये स्वर मिसळलेला नाही. आता इथं थोडस आपण विचार करायला पाहिजे की दोन्हीच्या एकत्रीकरणातून अ आला, व मधून अ स्वर निघून गेलेला आहे, म्हणजे व्यंजन फक्त व राहिलं. त्या व्यंजनामध्ये पुढचा जो अ आहे तो परत मिसळतो आपण. आता पूर्ण व झालं, म्हणजे देव हा शब्द पूर्ण झाला. आता राहिला अर्धा र. हा अर्धा र जेव्हा आपण जोडाक्षर लिहितो तेव्हा पुढच्या अक्षराच्या डोक्यावर जातो, म्हणजे रफार असं आपण म्हणतो. म्हणजे देव अधिक ऋषी या दोन पोट शब्दातून देवर्षी हा जोड शब्द या ठिकाणी तयार होतो. तसं सप्त अधिक ऋषी याच्यामध्ये सुद्धा पहिल्या शब्दाचा शेवट अ न झाला, दुसऱ्या शब्दाची सुरुवात रू न झाली आणि दोन्हीच्या एकत्रीकरणातून अर. र हे लंगडा आहे, म्हणजे व्यंजन आहे. म्हणजे र हा व्यंजन असल्यामुळे तो पुढच्या अक्षराच्या डोक्यावर जातो आणि सप्तर्षी हा शब्द तयार होतो. तर पुढचं उदाहरण पहा, महा अधिक ऋषी. इथं थोडस पहा या ठिकाणी, महा हा या शब्दामध्ये आ हे स्वर आहे, बरोबर. पुढे रू आहे, आच्या पुढे जेव्हा रू येतं तेव्हा त्या दोन्ही बद्दल अरच घ्यावं लागतो आपल्याला. हा मधून आ निघून गेल्यामुळे फक्त ह हे व्यंजन राहिलं आणि या ह व्यंजनामध्ये अ हे स्वर मिसळल्यानंतर ह तयार झालं, म ह असं तयार होतं आणि शिल्लक राहिलेला जो र आहे तो पुढच्या अक्षरावर जातो आणि महर्षी हा शब्द तयार होतो. तसंच राजा अधिक ऋषी वरच्या उदाहरणाप्रमाणेच असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यातून राजर्षी हा शब्द या ठिकाणी तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण जो ही संधी आपण पाहिलेली होती की जी गुणादेश संधी म्हणतो. अ किंवा आ याच्या पुढे ई किंवा ई आल्यानंतर ए तयार होईल, अ किंवा आ याच्या पुढे उ किंवा उ आल्यानंतर ओ तयार होतो, अ किंवा आ याच्या पुढे रू आल्यानंतर त्याबद्दल अर तयार होतं आणि यातून जी संधी तयार होते त्यालाच आपण या ठिकाणी गुणादेश संधी असं म्हणत असतो. आता या ठिकाणी पहा, थोडस काही शब्द अपवाद असलेले आपल्याला दिसून येतात या नियमाला. स्वर अधिक इर. स्वर अ न शेवट झालाय, दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई न झाली. आता नियमाप्रमाणे जर विचार केला, अ च्या पुढे किंवा आ च्या पुढे ई किंवा ई येईल त्याबद्दल ए यायला पाहिजे, हे आपण नियम पाहिलेलं होतं, बरोबर आहे. पण इथं असं न होता स्वर अधिक ईर यापासून ऐ तयार होतो आणि शब्द तयार होतो स्वैर. थोडासा अपवाद आहे हा शब्द. प्र अधिक ऊढ याच्यामध्ये अ आहे आणि सुरुवात ओ आहे, मग उ आहे, मग दोन्हीच्या एकत्रीकरणातून नियमाप्रमाणे ओ यायला पाहिजे, पण या ठिकाणी औ येतो आणि प्रौढ हा शब्द तयार होतो. तसं सुख अधिक ऋत हा शब्द, सुख मध्ये अ आहे आणि पुढे रू आहे, अर यायला पाहिजे पण या ठिकाणी आर होतो आणि सुखार्थ दुःखार्थ. म्हणजे असे हे अपवादात्मक शब्द आपणाला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. म्हणजे एकंदरीत ही जी गुणादेश संधी आहे ही गुणादेश संधी याचं विवेचन या ठिकाणी करता येऊ शकतं. याच्या पुढचा जो नियम आहे स्वर संधीतला तिसरा जो नियम आहे तो म्हणजे वृद्धादेश संधी. आदेश आहे याच्यामध्ये, तर वृद्धादेश काय आहे, वृद्धादेश काय नियम आहे की याच्यामधला असा नियम आहे, पहिल्या शब्दाचा शेवट अ किंवा आ न झालं आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात एक किंवा ऐ न झाली तर या दोन्हीच्या एकत्रीकरणातून ऐ येतो. त्याच पद्धतीने पहिल्या शब्दाचा शेवट अ किंवा आ या स्वराने झाला आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ओ किंवा औ ने झाली तर दोन्हीच्या एकत्रीकरणातून औ अशी वृद्धी होते. म्हणजे एकंदरीत अ किंवा आ या स्वरापुढे ए किंवा ऐ व ओ किंवा औ आल्यास त्याबद्दल अनुक्रमे
ऐ व औ येतो त्यास आपण वृद्ध्यादेश संधी असं म्हणतो. वृद्धी अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा ऐ येणं, त्याबद्दल ऐ तयार होतं. मग यानुसार काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतात. तर बघा, क्षण अधिक एक नियमानुसार हा शब्द आलेला आहे. न मध्ये अ स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात ए या स्वराने झाली. या दोन्हीच्या एकत्रीकरणातून ऐ तयार होईल. हा ऐ न या व्यंजनामध्ये मिसळल्यानंतर नै तयार होतं आणि शब्द तयार होतो क्षणैक. एक अधिक एक, क मध्ये अ आहे, पुढे ए आहे, ऐ तयार झालं. हा ऐ क मध्ये मिसळला, कै तयार झालं आणि एक ऐक हा शब्द तयार होतो. आता हे उदाहरण आपणाला पररूप संधीचं सुद्धा सांगता येऊ शकतं, त्यावेळेस आपण त्याचा विचार करणार आहोत. जन अधिक ऐक्य, आता पहिल्या शब्दाचा शेवट अ या स्वराने झाला, सुरुवात मात्र ऐने झाली, तरी पण या दोन्हीच्या एकत्रीकरणातून आपल्याला ऐच घेता येतो आणि यातून जनैक्य हा शब्द तयार होईल. मत अधिक ऐक्य, मत्तैक्य. प्रजा अधिक ऐक्य, या ठिकाणी पहा की पहिला जो शब्द आहे याचा शेवट आ या स्वराने झाला. आ मध्ये ऐ मिसळल्यानंतर ऐस तयार होतं, म्हणजे शिल्लक राहिलं ज हे व्यंजन. ज या व्यंजनामध्ये ऐ मिसळल्यानंतर जै तयार होईल आणि यातून प्रजैक्य हा शब्द तयार होतो. तसंच अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ जर आलं तर ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून औ तयार होतो. जसं की जल अधिक ओघ हा शब्द आपण सांगू शकतो. अ च्या पुढे ओ आला, त्याबद्दल औ घेतलं, हा औ ल या व्यंजनामध्ये मिसळला, लव तयार झालं आणि शब्द तयार होतो जलौघ. गंगा अधिक ओघ आ आहे, दुसऱ्या शब्दाची सुरुवात ओन आहे, औ दोन्हीच्या एकत्रीकरणातून हा औ ग मध्ये मिसळल्यानंतर गौ तयार झालं आणि गंगौघ. क्षमा अधिक औचित्य, याच्यामध्ये क्षमौचित्य हे उदाहरण आपणाला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. किंवा महा अधिक औदार्य, तर हा आणि औ दोन्हीच्या एकत्र औच आणि महोदार्य हे उदाहरण. म्हणजे एकंदरीत ही जी वृद्ध्यादेश संधी आहे, या वृद्ध्यादेश संधीचा नियमच असा आहे की अ किंवा आ याच्या पुढे ए किंवा ऐ आलं तर ऐ घ्यायचं, अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ आलं तर त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून औ घ्यायचा. अशी ही वृद्ध्यादेश संधी आपल्याला सांगता येऊ शकते. परीक्षेमध्ये आपल्याला अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जातो, क्षणैक या जोड शब्दासारखा खालील पर्याय शोधा. मग त्याच्यामध्ये एक पर्याय असेल एकैक, दुसरा पर्याय असेल ईश्वरेच्छा, तिसरा पर्याय असेल देवालय आणि चौथा पर्याय या ठिकाणी असू शकतो मनोरंजन. अशा पद्धतीचे पर्याय असतील. मग क्षणैक याचा विग्रह कसा होतो हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. क्षण अधिक एक, आता त्या पद्धतीने खालच्या जोड शब्दाचं या पद्धतीने कोणत्या शब्दाचा विग्रह होईल ही गोष्ट, म्हणजे प्रत्येक जोड शब्दाचा आपणाला जेव्हा विग्रह करता येईल त्यावेळेसच तो कोणत्या नियमामध्ये आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून प्रत्येक शब्दाचे नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो नियम आहे स्वर संधीतला तो म्हणजे यनादेश संधी. ते यनादेश संधीमध्ये या ठिकाणी बघा, पहिल्या शब्दाचा शेवट ई किंवा ई या स्वराने जर झाली आणि त्याच्या पुढे कोणताही विजातीय जर स्वर आला, विजातीय म्हणतो आता, ईच्या पुढे ई येता कामा नये. आता ईच्या पुढे ई जर आलं तर आपण सजातीयतेमध्ये पाहिलेलं होतं, ईच्या पुढे ई आल्यानंतर ईच तयार होईल. जसं मही अधिक ईश हे उदाहरण आपण पाहू शकता. मही मध्ये ई आहे आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ई नच झाली, मग त्याबद्दल दीर्घ ईच घेतो आणि महिष हा शब्द तयार होतो. मग तो इथं बसणार नाही. तर या ठिकाणी पहिल्या शब्दाचा शेवट ऱ्हस्व किंवा दीर्घ ई न होणं आवश्यक आहे आणि त्याच्या पुढे कोणताही विजाती जेव्हा स्वर येईल तर त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून अर्धा य येईल, म्हणजे व्यंजन य येईल, लंगड येईल आणि हा य पुढच्या स्वरामध्ये मिसळतो. तसं दुसरं एक आहे उ किंवा उ, याच्या पुढे विजातीय स्वर आलं तर त्याबद्दल व तयार होतो आणि तो पुढच्या स्वरामध्ये मिसळतो. रूच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर
त्याबद्दल र येतो, अर्धा र, आणि तो पुढील स्वरामध्ये मिसळतो. म्हणजे एकंदरीत ई, उ, रू ऱ्हस्व असतील किंवा दीर्घ असतील, यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास त्याबद्दल अनुक्रमे य व र, म्हणजे ई बद्दल य येईल, उ बद्दल व येईल आणि रू बद्दल र येईल. काल आपण अर्धस्वराचा विचार केलेला होता, बरोबर आहे. य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहेत आणि तेच या ठिकाणी या संधीच्या बाबतीत आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी य चा उच्चार ई कडे झुकलेला आहे म्हणून य हे अर्धस्वर आहे. व चा उच्चार उ कडे झुकलेला आहे, र चा उच्चार रू कडे झुकलेला आहे आणि ल चा उच्चार रू कडे झुकलेला आहे म्हणून यांना आपण अर्धस्वर म्हणतो. मग त्याच पद्धतीनं इथं या ठिकाणी हे नियम आपल्याला सांगता येऊ शकतात. याची काही उदाहरणं आपल्याला पुढील प्रमाणे या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतील. तर पहा उदाहरण. आता हे थोडस वेगळ्या पद्धतीने आहे. अति अधिक अल्प, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवट ती या अक्षराने झालाय. म्हणजे ती अक्षरामध्ये ई हे स्वर आहे. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, शेवटचा स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेका शेजारी येतात, त्यामुळे त्याचीच संधी होत असते. म्हणून इथं पहिल्या शब्दाचा शेवट ई स्वराने आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात अ. आता ई च्या पुढे अ आलं म्हणजे ई च्या पुढे अ हे विजातीय आहे. मग त्या दोन्ही बद्दल आपल्याला य हे व्यंजन घेता येऊ शकतं नियमानुसार. आणि हा य व्यंजन पुढच्या स्वरामध्ये, म्हणजे पुढचा स्वर काय आहे, दुसऱ्या शब्दाची सुरुवात अ न झाली आहे म्हणजे अ आहे. हा य अ मध्ये मिसळल्यानंतर आता पूर्ण य तयार झालं. आता शब्द कसा तयार होईल, अ त्यानंतर ती मधून ई निघून गेल्यामुळे अर्धा तच राहिला इथं. हा अर्धा त दोन्हीच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या य मध्ये मिसळल्यानंतर त हे जोडाक्षर तयार होईल. अगोदर आपण काय तयार होत होतो की फक्त स्वर येत होतं आणि हा स्वर अगोदरच्या व्यंजनामध्ये मिसळला जात होता. पण आता इथं व्यंजन येत आहे आणि हा व्यंजन पुढच्या स्वर मध्ये मिसळल्यामुळं अक्षर तयार होतो. त्यामुळं अगोदरचं फक्त व्यंजनच शिल्लक राहायला लागलं आणि यातून अति अधिक अल्प, अत्यल्प हा शब्द तयार झाला. प्रीती अधिक अर्थ, तर प्रीती हा शब्द जर असं आपण जर लिहायला लागलो तर ती हे दीर्घ येतं, पण इथं या संधीमध्ये संस्कृत शब्दासंबंधी असल्यामुळं ते ती ऱ्हस्व लिहिलं जातं आणि प्री तर दीर्घच येतो. प्रीती अधिक अर्थ या ती मध्ये ई पुढे अ, याबद्दल य, य हा अ मध्ये मिसळला, पूर्ण य तयार झाला आणि प्रीत्यर्थ हा शब्द तयार झाला. वी अधिक आसंग, वी मध्ये ई पुढे आ, याबद्दल य, आता य हा पुढच्या आ मध्ये मिसळला, त्याबद्दल या तयार झाला. शिल्लक राहिलं अर्ध व व्यंजन. हा अर्धा व व्यंजन यामध्ये मिसळल्यानंतर व्या तयार झालं आणि शब्द तयार होतो व्यासंग. नदी अधिक उद्गम, ई आणि उ याबद्दल यच तयार होईल. हा य पुढच्या स्वरामध्ये मिसळतो म्हणजे उ मध्ये मिसळलं, आता झालं यू तयार आणि शब्द तयार होतो नद्युद्गम. नदी अधिक उद्गम बरोबर नद्युद्गम हा शब्द. अति अधिक उत्तम, त्याच पद्धतीचं हेही आहे. उ असल्यामुळे यू तयार होईल आणि शब्द तयार होतो अत्युत्तम. तसं प्रति अधिक एक, थोडस इथं चूक झालेली आहे. ई मध्ये आता ए मिसळा म्हणजे वी जाती जोडी तयार झाली, त्याबद्दल य आलं. हा य या यडक्याच्या य मध्ये मिसळल्यानंतर त्या ठिकाणी ए तयार होईल आणि शब्द तयार होतो प्रत्येक. हा शब्द तयार झाला. मनु अधिक अंतर, नू मध्ये उ आहे. आता इथं पहिल्या शब्दाचा शेवट उ न झाला आणि पुढे अ विजातीय स्वर आलं, मग त्या दोन्हीच्या बद्दल आपल्याला व हे व्यंजन घ्यावं लागतं आणि व हे पुढच्या अ मध्ये मिसळल्यानंतर व तयार होईल आणि शब्द तयार होईल मनवंतर. गुरु अधिक आज्ञा, रू मध्ये उ पुढे आ विजातीय स्वर झालं, व मध्ये आ मिसळला, वा तयार झाला. आता हा अर्धा र जो आहे तो वाच्या डोक्यावर गेल्यानंतर गुरुवाज्ञा हा शब्द. भानू अधिक ईश्वर, भानू उ आणि पुढे ई या दोन्ही बद्दल व मध्ये ई वी तयार झालं आणि भानवीश्वर हा शब्द तयार होतो.
पुढचं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं की अणु अधिक एशन. बघा, नु मध्ये उ आहे आणि पुढे हे ए हे अक्षर स्वर आला, म्हणजे दोन्ही कसे आहेत, द्विजातीय आहेत. मग त्याबद्दल व घेतलो, व ए मध्ये मिसळलो आणि वे तयार झालं आणि शब्द तयार झाला अन्वेषण. मधु अधिक ओज बरोबर मध्वोज ही उदाहरणं. म्हणजे अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे दोन नियम आपल्याला सांगता येऊ शकतात. ईच्या पुढे वी जातीय स्वर आलं तर य घ्यायचा आणि तो पुढच्या स्वरामध्ये मिसळायचा. ऊच्या पुढे वी जातीय स्वर आलं तर त्याबद्दल व घ्यायचा आणि तो पुढच्या स्वरामध्ये मिसळायचा. पुढचं असं आहे की रूच्या पुढे जर वी जातीय स्वर आलं तर त्याबद्दल र घेता येतो. पुढची स्लाइड सर. रूच्या पुढे वी जातीय स्वर आल्यानंतर त्याबद्दल र. हा, आता या ठिकाणी पहा, पितृ अधिक आज्ञा. तृ मध्ये काय आहे, रू हे स्वर आहे आणि पुढे आ, म्हणजे दोन्ही जोड्या कशा झाल्या, वी जातीय. मग त्या दोन्ही बद्दल र व्यंजन घेतलं आणि र हा व्यंजन पुढच्या आ या स्वरामध्ये मिसळल्यानंतर रा तयार होईल. आता इथे शिल्लक काय राहतं, रू निघून गेल्यानंतर अर्धा त राहतो. अर्धा त जेव्हा रा मध्ये मिसळेल तेव्हा त्रा हे तयार होईल. तर त्र हे अक्षर नाही, त्र हे जोडाक्षर आहे. ही गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. जसं पुत्र हा शब्द, पुत्र, पुत्रा, आता हे जे आपण त्र पाहतो तर ती अक्षर नाहीत, तर ती जोडाक्षर आहेत. कारण की त्र हे जे तयार झालेलं आहे त आणि र आणि त्याच्यामध्ये अ किंवा आ हे स्वर याच्यापासून तयार झालेला आहे. म्हणून पितृ अधिक आज्ञा बरोबर पित्राज्ञा हा शब्द तयार होईल. किंवा मातृ अधिक औदार्य, रूच्या पुढे औ विजाती जोडी झाली, र तयार आलं, र मध्ये औ मिसळलं, रौ तयार झालं आणि शब्द तयार होतो मात्रौदार्य. किंवा भातृ अधिक इच्छा, रू त्याच्या पुढे ई, त्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून र तयार झालं आणि हा ई मध्ये मिसळल्यानंतर ऱ्हस्व री तयार होईल आणि शब्द तयार होईल भात्रीच्छा. भात्र अधिक इच्छा बरोबर भात्रीच्छा हा शब्द या ठिकाणी तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीने हे यनादेश संधी सांगता येऊ शकते. या यनादेश संधीच्या मध्ये ईच्या पुढे वी जातीय स्वर आलं तर य घ्यायचं, ऊच्या पुढे वी जातीय स्वर आलं तर व घ्यायचं आणि रूच्या पुढे वी जातीय स्वर आलं तर र घ्यायचं. याच्या पुढे स्वर संधीतला जो पाचवा नियम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ती म्हणजे अयादी संधी. आता याच्यामध्ये काय आहे की ए ऐ ओ औ हे संयुक्त स्वर आहेत. एच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अय येतो. आता अ य, य हे व्यंजन आहे बरं का, इथं व्यंजन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे अक्षर नाही, तो अ येतो आणि तो पुढील स्वरामध्ये मिसळतो. दुसरं, ऐच्या पुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल आय येतो आणि तो पुढील स्वरामध्ये मिसळतो. ओच्या पुढे कोणताही स्वर आला तर तो अव येतो आणि तो पुढच्या स्वरामध्ये मिसळतो आणि औच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर आव येईल. तर या अशी जी संधी असते त्या संधीला आपण अयादी संधी असं म्हणतो. म्हणजे ए ऐ ओ औ याच्या पुढे कोणताही स्वर आला तर अनुक्रमे ऐ आय औ आव असा आदेश होऊन जी संधी तयार होते त्यालाच आपण अयादी संधी असं म्हणतो. आता या पद्धतीचे कोणती उदाहरणं आहेत हे पाहणं आवश्यक आहे. एक पोट शब्द दिलेला आहे, ने अधिक अन, हे उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. तर ने हे अक्षर आहे, ने या अक्षरामध्ये स्वर कोणता आहे, ए, आणि पुढच्या शब्दाची सुरुवात अ न, म्हणजे एच्या पुढे कोणताही स्वर आला मग त्याबद्दल आपणाला अय घेता येतो. हा अय पुढच्या स्वरामध्ये, म्हणजे पुढचा स्वर अ आहे, य मध्ये अ मिसळलं, आता पूर्ण य तयार झालं. आता शब्द तयार कसा होईल, ने मधून ए निघून गेल्यानंतर न हे व्यंजन राहिलेलं होतं, न या व्यंजनामध्ये अ मिसळला, पूर्ण न तयार झालं, नंतर य तयार झालेला आहे आणि शेवटचा अक्षर न. ने अधिक अन बरोबर नयन हा शब्द तयार होतो. तसेच गई अधिक अन, आता इथं पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऐ आहे, ऐ हे स्वर आहे
आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात म्हणजे ऐच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर नियमानुसार आपल्याला काय घेता येतो, आय, आणि हा य पुढच्या स्वरामध्ये म्हणजे अ मध्ये मिसळल्यानंतर आय पूर्ण झालं. तर गई मधून ऐ निघून गेल्यानंतर फक्त ग हे व्यंजन राहिलेलं आहे. ग हे व्यंजन आ या स्वरामध्ये मिसळल्यानंतर गा तयार होईल. य तर तयार झालेलाच आहे आणि शेवटचा अक्षर न. गई अधिक अन बरोबर गायन हा शब्द आपल्याला सांगता येऊ शकतो. त्याच पद्धतीने पुढचा नियम आपण सांगू, गो अधिक ईश्वर. आता गो मध्ये ओ हा स्वर आहे, ओच्या पुढे कोणताही म्हणजे ई स्वर आलं, मग त्यामुळे या ठिकाणी नियमानुसार ओच्या पुढे जेव्हा कोणताही स्वर येईल त्यावेळेस आपल्याला अ व घ्यावं लागेल. आणि हा व पुढच्या स्वरामध्ये म्हणजे पुढचा स्वर कोणता आहे, दुसऱ्या शब्दाची सुरुवात ई न झाली, मग व हा ई मध्ये मिसळल्यानंतर वी तयार होईल. आता मग पूर्ण शब्द काय तयार होईल, तर ग वी श्वर. गो अधिक ईश्वर बरोबर गवीश्वर हा शब्द तयार होईल. त्याच पद्धतीने ओ अधिक अन, याच्यामध्ये ओ पुढे अ घेतलं बरोबर आहे, शिल्लक राहिलं प व्यंजन, त्याच्यामध्ये अ मिसळलं, प तयार झालं, व न, प व न. पौ अधिक अन या शब्दामध्ये पहा, आता सॉरी नऊ अधिक ईग याच्यामध्ये पहा, नऊ मध्ये औ स्वर आहे, औच्या पुढे ई आलं, त्यामुळं आव घ्यावं लागतो आपल्याला. आणि हा व पुढच्या स्वरामध्ये म्हणजे ई मध्ये मिसळल्यानंतर व जेव्हा रहस्व ई मध्ये मिसळेल तेव्हा रहस्व वी तयार होईल. आणि पूर्ण शब्द न फक्त व्यंजन राहिलेला होता, त्याच्यामध्ये आ स्वर मिसळला, ना तयार झालं, वी तयार झालेला आहे, ना वी क हा शब्द तयार होईल. त्याच म्हणजे पौ अधिक अन हेही त्याच पद्धतीचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. औच्या पुढे अ आलं, आव तयार झालं आणि शब्द तयार झाला पावन. म्हणजे एकंदरीत या अयादी संधीमध्ये ए ऐ ओ औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर अय आय अ आव आणि तो पुढच्या स्वरामध्ये मिसळून जी संधी तयार होते त्याला आपण अयादी संधी असं म्हणत असतो. म्हणजे ही पाचवा जो नियम आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो. आणखीन एक याच्यातलाच एक नियम या ठिकाणी सांगता येऊ शकतो, तो म्हणजे संप्रसारण. मागे एका परीक्षेला हा प्रश्न पडलेला होता, स्पर्धा परीक्षेला, की य व र यांच्याबद्दल ई उ रू आल्यास जी संधी होते त्यास कोणती संधी म्हणतात. खाली पर्याय होते अयादी संधी, गुणादेश, यनादेश, संप्रसारण असे पर्याय होते. मग या ठिकाणी आपल्याला या संप्रसारण संधीचा विचार करायचा आहे. तर संप्रसारण संधीमध्ये काय असते की अगदी जे आपण अगोदरची संधी पाहिलेली होती यनादेश संधी त्याच्या विरुद्ध असलेली आपल्याला दिसून येते ही संधी. याच्यामध्ये काय आहे, य व र यांच्याबद्दल ई उ रू आल्यास जी संधी होते त्याला संप्रसारण संधी असं म्हणतात. बघा, तर उदाहरण जर आपण पाहिलं, येथे असं म्हणतो म्हणजे इथे यज्ञाचं य आलेलं आहे, मग या येथे मधल्या एच्या ऐवजी आपण ई घेतो बरोबर आहे, इमारतीचं ई, आणि इथे असं लिहायला लागतो. म्हणजेच येथे बदल इथे आलं. नव, आता इथं व आलेला आहे, त्या व बद्दल आपण उ घेऊ शकतो आणि नऊ हा शब्द या ठिकाणी तयार करता येऊ शकतो. म्हणजे व बद्दल उ आलेला आहे. रीन, त्याबद्दल आपण रीच्या ऐवजी रू घेतो आणि ऋण हा शब्द सांगता येऊ शकतो. तसंच गाई हा शब्द किंवा सोयी हा शब्द, तर गाईच्या ऐवजी गाई, इडलिंबूचं ई आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतं. एकंदरीत य व र यांच्याबद्दल ई उ रू असे जेव्हा येते त्यास संप्रसारण संधी असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने आतापर्यंत जे आपण नियम पाहिलेले आहेत ते नियम स्वराच्या बाबतीत होते. जे वर्ण एकत्र येत होते ते दोन्ही वर्ण स्वर होते.
म्हणून स्वर संधी एकमेका शेजारी येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर त्यास आपण स्वर संधी असं म्हणतो. म्हणजे स्वर संधीचे हे आपल्याला या ठिकाणी 6 नियम हे संप्रसारण या संधीचे हे उदाहरण आपण या ठिकाणी पाहू शकताय. य बद्दल ई आलं, येथे, इथे, न व बद्दल उ आलं. अगोदरचीच घ्या सर स्लाइड. व बद्दल उ आलं तर नव, नऊ, ऋण, ऋण हे शब्द. गाई, गाई अशी जी संधी आहे ती संप्रसारण संधी. म्हणजे एकंदरीत या स्वर संधीमध्ये आपण सजातीय किंवा दीर्घत्व संधी, गुणादेश संधी, प्रध्यादेश संधी, यनादेश संधी, अयादी संधी आणि संप्रसारण संधी असे हे 6 नियम आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. याच्यानंतर पुढचा जो संधीचा प्रकार आहे, पहिला प्रकार आपण पाहिलाय स्वर संधी. आता याच्यानंतर हा सर सर हा सर एक मिनिट सर. हा बोला सर. स्वर संधी सर नाही आहे. व्यवहारे सर, व्यवहारे सर बाहेर गेले. पुढचा प्रकार घ्यायचा का एवढ्यावरच थांबवायचं सर? स्वर संधी संपली की थांबूया. हो, स्वर संधीचा समारोप आहे आता. हो, समारोप झाला की थांबूया ते सांगायला सरांना. चालू द्या सर, तुम्ही चालू द्या. चटके सर. स्वर संधीचाच एंड करा. हा हा. तर अशा पद्धतीने आपण हे स्वर संधी आणि या स्वर संधीचे 6 नियम पाहिलेले होते. याच्यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. आता उदाहरणार्थ खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते असा प्रश्न विचारला जातो तुम्हाला. मग त्याचे पर्याय दिले जातात. नंबर 1 महिष, नंबर 2 इत्यादी, नंबर 3 सदैव, नंबर 4 उमेश. आता हे 4ही पर्याय दिलेले आहेत. या वरून आपल्याला काही लक्षात येणार नाही. या पर्यायावरून त्याची आपल्याला फोड करता येणं आवश्यक आहे. जर फोड केली तरच दीर्घत्व संधी कोणती, गुणादेश संधी कोणती, यनादेश संधी कोणती ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकेल. प्रत्येक शब्दाचा फोड. आता महिष हा शब्द आहे. महिष या शब्दाची जर आपण फोड केली तर मही अधिक ईश येईल. म्हणजेच मही या शब्दामध्ये ईन शेवट झाला आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात सुद्धा ईन झाली. म्हणजे दोन्ही सजातीय झाले. मग हे उदाहरण दीर्घत्व संधीचं असेल. दुसरं उदाहरण इति अधिक आधी असं आहे. बरोबर. इत्यादी या शब्दाची फोड करता आली पाहिजे. इति अधिक आधी म्हणजे ईच्या पुढे विजातीय स्वर आलं तर त्याबद्दल य घ्यावं लागतो आणि त्यातून यनादेश संधी होते. ही गोष्ट आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. सदैव, सदा अधिक एव म्हणजे हे वृद्धादेश संधीचं उदाहरण आहे की आ याच्या पुढे ए ऐ आल्यास त्याबद्दल ऐ घेता येऊ शकतो. उमेश, उमा अधिक ईश आच्या पुढे ई आलं तर त्याबद्दल ए घेता येतं. म्हणजे हे गुणादेश संधीचं उदाहरण आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे नियम लक्षात घेणं आणि त्या शब्दाची फोड जर आपण केली तर नक्कीच आपलं जे मार्क आहे, गुण आहेत ते त्या ठिकाणी चुकू शकणार नाहीत. किंवा वाचनालय या शब्दाची संधी खालील कशी सोडवाल असा पर्याय म्हणजे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तुम्हाला पर्याय दिले जातात. वाच अधिक नालय, दुसरा पर्याय वाचन अधिक आलय, तिसरं वाचना अधिक आलय आणि चौथं वाचन अधिक अलय. आता त्या ठिकाणी वाचनालय हा शब्द आहे. मग त्याची फोड वाचन अधिक आलय म्हणजे अ आणि आ दोन्हीच्या एकत्रीकरणातून आस तयार होईल आणि वाचनालय हा शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो. त्याच पद्धतीने गायन या शब्दाची फोड खालील प्रकारे कशी करता येऊ शकेल. गायन आत्ताच आपण पाहिलेलं होतं अयादी संधीमध्ये की पर्याय असेल पहिला गा अधिक आन, दुसरा असेल गै अधिक अन, तिसरा असेल गै अधिक अन. आता न हे लंगड केलेलं आहे इथं बरं का न मध्ये आणि गौ अधिक अन. आता गायन या शब्दाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ऐच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याबद्दल आय घेता येतो. ही गोष्ट आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे गै अधिक अन बरोबर गायन हा शब्द या ठिकाणी तयार होईल. तसेच
गत्यंतर या शब्दानुसार याच संधीचा शब्द ओळखा. आता गत्यंतर ज्या संधीनुसार शब्द तयार झालेला आहे तसा शब्द खालीलपैकी कोणता पर्याय असेल? मन्वंतर, जलौघ, धारोष्ण, अत्यानंद असे पर्याय दिले जातील. आता गत्यंतरचा अगोदर आपल्याला विग्रह येणं आवश्यक आहे, फोड करता येणं आवश्यक आहे. गत्यंतरचा विग्रह काय येईल, फोड काय येईल? गती अधिक अंतर, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवट ई न झालाय ही गोष्ट आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. मग तशा प्रकारचं उदाहरण कोणतं असेल? आता मन्वंतर या शब्दाचा जेव्हा आपण फोड करतो त्यावेळेस मनु अधिक अंतर, म्हणजे इथं ऊन शेवट झालाय, हे येऊ शकणार नाही. जलौघ, जल अधिक ओघ, लन शेवट झालाय. धारोष्ण, धारा अधिक उष्ण. अत्यानंद, अति अधिक आनंद, म्हणजे इथं ईन शेवट झालाय. मग गत्यंतर यानुसारचा शब्द अत्यानंद हा शब्द आपल्याला सांगता येऊ शकेल. त्याच पद्धतीने उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते? उमेश या शब्दात, मग त्याची फोड उमा अधिक ईश. आता इथं पर्याय तुम्हाला दिले जातात. अ अधिक ई, आ अधिक दीर्घ ई, आ अधिक ऱ्हस्व ई, आ अधिक उ. बघा दीर्घ ई ही दिलेला आहे आणि ऱ्हस्व ई येथे दिलेला आहे. म्हणून ईश, ईश्वर हे शब्द लिहित असताना त्यातला जो ई आहे तो दीर्घच लिहिणं आवश्यक आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून उमेश या शब्दामध्ये आ आणि दीर्घ ई हे एकत्र येतात. ही गोष्ट आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने बारकाव्यानिशी आपण या संधीचा जेव्हा विचार कराल तेव्हा नक्कीच आपण आपले गुण या ठिकाणी जाऊ शकत नाही. एकंदरीत या ठिकाणी माझ्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये हा जो स्वर संधी हा जो भाग आहे या ठिकाणी मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.